भगवान अर्जुनाला माझ्या अल्प अभ्यासाने मला तर असं वाटतं की ही जी गीता आहे किंवा ज्ञानेश्वरी आहे ना, दोनच विचारावर आधारित आहे. गीता दोनच विचारावर आधारित आहे. काही नाही. अर्जुनाने सांगावं मला कर्म करायचं नाही आणि भगवंतांनी सांगावं तुला कर्म करावं लागेल. बस मला वाटतं एवढे दोनच मूळ मुद्दे एवढेच आहेत. याच्यावर 18 अध्यायाचा सगळा विस्तार आहे. अर्जुनाने सांगावं नाही मला हे कर्म करायचं नाही, युद्ध नावाचं कर्म करायचं नाही आणि भगवंतांनी सांगावं नाही नाही तुला हे युद्ध नावाचं कर्म केलंच पाहिजे. आता पुढे बोलू. अर्जुनाने सांगितलं मला का नको याचे युक्तिवाद आणि भगवंतांनी त्याला उत्तरं दिली का केलं पाहिजे याची उत्तरं. एवढ्यातूनच 18 अध्यायाची ही गीता तयार झाली ना. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय निर्माण झाले. मग कर्माचा विषय विस्ताराने मांडला, मग ज्ञानाचा विषय विस्ताराने मांडला, मग भक्तीचा विषय विस्ताराने मांडला, काय अष्टांग योगाचा विचार मांडला. हे सगळे आतले सगळे पदर आपल्या डोळ्यासमोर आहेत. पण हेच कर्म कर्तृत्व त्याच्यातला मीपणा बाजूला काढला की तेच कर्म आम्हाला नैष्कर्मी स्थितीपर्यंत घेऊन जाणार आहे. त्यामुळे कर्मसुद्धा मोक्षाकडेच घेऊन जाणार आहे. फक्त हा कर्म नावाचा मार्ग आचरण करताना अत्यंत सूक्ष्म पद्धतीने करावा लागतो. याच्यामध्ये राजा फिलिप्सचं उदाहरण दिलं जातं. राजा फिलिपचं उदाहरण दिलं जातं. काही नाही म्हणे त्याच्या त्या खोलीमध्ये शयनगृहामध्ये एक पाटी लावलेली होती आणि ती पाटी अशी होती लक्षात ठेव केवळ तू मनुष्य आहेस. अशी पाटी होती. लक्षात ठेव केवळ तू मनुष्य आहेस. त्याच्या मुलांनी एकदा विचारलं बाबा ही पाटी का लावली आहे आणि शयनगृहामध्ये ती पाटी लावली का लावली. राजा फिलिप्सांनी त्याचं उत्तर फार छान दिलं. त्यांनी सांगितलं बाळ मी दिवसभर राज्यकारभार करतोय, राजसिंहासनावर बसून राज्यकारभार करतोय आणि मग राजसिंहासनावर बसून राज्यकारभार करत असताना मला प्रत्येक निर्णय देताना मी राजा असा म्हणून द्यावा लागतो. ज्या वेळेस मी तिथं बसलेलो असतो ना त्यावेळेस ती माझ्यावर जबाबदारी असते. मी त्या राजगादीवर बसलेलो असेल तर ती माझ्यावर जबाबदारी आहे. ज्याच्यावर उभा राहिलेलो असतो त्याची ती जबाबदारी असते. मी जर याच्यावर उभा राहिलेलो असेल या नारदांच्या गादीवर तर माझी जबाबदारी आहे मी लोकांना काय दिलं पाहिजे आणि माझी जबाबदारी आहे मी काय केलं पाहिजे. आणि जरा मी आणखीन थोडं माफी मागून बोलतो पण मी 2 तास इथं जर बोलत असेल तर मी 22 तास कसं वागायचं ही सुद्धा माझी जबाबदारी आहे. ही सुद्धा माझी जबाबदारी आहे. माझ्या 2 तासाचा परिणाम समाजावर कधी होईल. माझ्या 22 तासाच्या वागण्याचा आचरणाचा तो परिणाम राहील. त्यामुळे ही सुद्धा माझ्यावर जबाबदारी राहते की मी काय करायचं, मी कसं वागायचं, कसं बोलायचं, काय खायचं, काय प्यायचं ही सुद्धा माझी जबाबदारी राहते. ही माझ्यावर जबाबदारी आली. त्या फिलिप्स राजांनी सांगितलं मी इथं उभा राहिल्यानंतर ती माझ्यावर जबाबदारी येते. मी राजा आहे असं म्हणून माझ्यावर ती जबाबदारी येते आणि मला ती मी राजा आहे अशाच पद्धतीने निभवावी लागते. मी राजा आहे अशाच पद्धतीने निभवावी लागते. त्याला साजेसं वागावं लागतं. त्याला कलंक लागेल असं वागून जमत नाही. मला त्याला कलंक लागेल असं वागून जमत नाही. ती माझ्यावर जबाबदारी आहे. मी त्या गादीवर उभारलेलो असेल, त्या खुर्चीवर बसलेलो असेल तर माझ्यावर ती जबाबदारी राहते. मुलांनी विचारलं बरं ठीक आहे तुम्ही राजा म्हणून दिवसभर राज्यकारभार करता मान्य आहे पण शयनगृहामध्ये ह्या पाठीचा आणि दिवसभर राजा असण्याचा काय संबंध आहे. ऐका त्यांनी असं सांगितलं त्या राजांनी, त्या फिलिप्सांनी उत्तर त्याचं असं दिलं बाळ मी दिवसभर राजा म्हणून राहत असतो त्यावेळेस त्या राजा या शब्दाच्या संबंधाने मी राजा ही भावना माझ्या मनात तयार झालेली असते आणि ही मीपणाची भावना घेऊनच मला निर्णय द्यावे लागतात. मी सायंकाळी ज्यावेळेस त्या शयनगृहामध्ये जातो आणि मग त्या पाठीकडे पाहतो आणि त्या पाठीतल्या मनुष्य शब्दाकडे जास्त पद्धतीने लक्ष देतो आणि ती पाठी किंवा ते शब्द मला असं सांगत असतात तुझ्या ठिकाणी निर्माण झालेले दिवसभरातले जे मी आणि माझीचे विकार आहेत ते हळूहळू सगळे बाजूला काढ आणि लक्षात ठेव केवळ तू मनुष्य आहे अशी भावना माझ्या मनाची झाली की मगच मला झोप लागते. तोपर्यंत लागत नाही म्हटले. झोप या शब्दाचा अर्थ आहे सुखासन. झोप या शब्दाचा अर्थ आहे आनंद. झोप या शब्दाचा अर्थ आहे स्थिरता. झोप या शब्दाचा अर्थ आहे निर्वृत्ती होऊन जाणं आणि ती होण्याकरिता माझ्यावर दिवसभर चिटकलेले हे जे मी माझेपणाची जी वलय आहे ते सगळं जावं लागतं. त्याच्याशिवाय ते होत नाही. त्यामुळे मी आणि माझं हे त्यातलं निघून गेलं की मग तेच कर्म नैष्कर्मी स्थितीपर्यंत घेऊन जातं. हे पटवून देण्याकरिताच भगवंतांनी कर्मयोग सांगितला ना हो. मला आता सगळा विस्तार माझा पुढे भक्तीचा विचार मला मांडायचा आहे म्हणून मला याच्यात वेळ घालवायची नाही आहे पण फक्त त्याच्या मुद्दे मांडत मांडत पुढे जायचं आहे. भगवंतांनी जे कर्माच्या संबंधाने चिंतन केलेलं आहे अर्जुनाने त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या शंका घेतलेल्या आहेत. तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव म्हणत असताना घोर अशा कर्मामध्ये मला का ढकलायला लागला. भगवान म्हणतात तू घोर हा शब्द वापरून त्याच्यापासून निर्माण होणाऱ्या पापपुण्याचा चिंतन तू करू नकोस. मला पाप लागेल अमुक लागेल जे काही युक्तिवाद अर्जुनाने केले मला पाप लागेल हे लागेल. भगवान हसायला लागले. अर्जुनाने विचारलं काय झालं. अर्जुनाने सांगितलं काही नाही मला पाप लागेल.
हसायला लागल्याबरोबर अर्जुनाने विचारलं, देवा का हसायला लागला? भगवान म्हटले, नाही मला हसू यायचं आलं, युद्ध करण्याकरता तू रणांगणावर आलाय, आता तुझं काम आहे युद्ध करणं, आणि तू युद्ध करायचं सोडून विचार करायला लागलाय, पाप लागेल आणि पुण्य लागेल, हे इथं ती विचार करू नको, तुझं काम आहे युद्ध करणं, आला ना युद्ध कर, बाकीचा विचार करू नको, किती पाकिट भरणार आहे काय, तू कीर्तन कर, उगाचच विचार करत बसू नको कसं होणार आहे काय होणार आहे, व्यवस्थित होत आहे का नाही होत आहे, असले विचार करतच 2 तास घालवतो आम्ही. हे तसला विचार करू नको, तुझं काम काय आहे युद्ध करणं, तू फक्त युद्ध कर त्याच्यामध्ये. मग आपण हे कर्मणी घोरे माम ना, ह्याच्यातून पाप होईल ना. मग भगवंतांनी सांगितलं त्याच्यातलं कर्तृत्व आणि फलासक्ती बाजूला काढ, त्या कर्मामध्ये निर्माण झालेला मी आणि फलासक्ती बाजूला काढलं तर तेच कर्म नैष्कर्मी स्थितीपर्यंत घेऊन जाणार आहे. नैष्कर्मी स्थिती या शब्दाचा अर्थ आहे मोक्ष, त्या मोक्षापर्यंत हे कर्मही घेऊन जातं, पण त्याच्याकरता या सगळ्या पातळ्या हळूहळू सांभाळत आम्हाला जावं लागतं, आणि सामान्य माणसाला ते होणं कठीण आहे. म्हणून भक्तीचा मार्ग संतांनी सांगून ठेवला. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा आम्हाला विचार करत असताना सहजासहजी ज्ञान प्राप्त होत नाही. ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता ते शब्दज्ञान आणि स्वरूपज्ञानाचा विचार आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने सांगितला आहे. त्या स्वरूपज्ञानाच्या प्राप्तीकरिता विवेक वैराग्य शमदमादी षटक संपत्ती मुमुक्षुता या सगळ्या मार्गांचा विचार, श्रवण मनन निदिध्यासन तत्वम पदार्थ शोधन, या सगळ्या मार्गांचा विचार आपल्याला शास्त्राने केला. सामान्य माणसाला तेही शक्य होईल असं सांगता येत नाही. विवेक येणं तशा पद्धतीने विचार करायला गेलं तर फार कठीण जातं. विवेक या शब्दाचा अर्थ करत असताना सारासार विचार हा विवेक आहे खऱ्या पद्धतीने. मग त्याच्याकरिता फलकटतो संसार येत सार भगवंत, किंवा त्रिगुणासार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. ऐका, त्रिगुणासार मान्य, त्रिगुण या शब्दाचा अर्थ माया, ही माया असार आहे. मग निर्गुण सार आहे. हे सार आणि असार हे कळण्याकरिता विचार पाहिजे. कुणीतरी ज्ञानोबारांना विचारलं, हे विचार येण्याकरिता हरिपाठ पाहिजे, दुसरं काहीच नाही. हरिपाठ केला विचार येईल, विचार आला सार आणि असार कळेल. सार आणि असार काय? त्रिगुण असार आणि निर्गुण हे सार. इथपर्यंत जाण्याकरिता हरिपाठ हेच मूळ, त्याच्याकरता आपल्याला उत्तर दिलेलं ज्ञानोबारांनी दिसून येतं. मला काय सांगायचं आहे की ज्ञानाचाही मार्ग तसा पद्धतीने सहजासहजी माणसाला प्राप्त होईल असं सांगता येत नाही. नव्हे त्याच्यातल्या काही अनेक पद्धतीच्या क्लिष्टता सांगितलेल्या दिसून येतात. योगामध्ये तर अगदी योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा हे बोलत असताना, योगचित्त वृत्ती निरोधा हे सांगत असताना, हेही सामान्य माणसाच्या दृष्टीने कठीण आहे अशी संत वचन आपल्या समोर दिसून येतात. मला याच्यात आत्ता वेळ घालवायचीच नाहीये. कर्म असेल, ज्ञान असेल, योग असेल, या तीनही मार्गाचा विचार केला तर त्याच्यामध्ये एक पद्धतीची कठीणता दिसून येते. आणि म्हणून या सगळ्यांपेक्षा सुद्धा जवळचा मार्ग म्हणून तुका म्हणे हेची नीट जवळी वाट वैकुंठा. कोणती? वाचे गाऊ विठ्ठल. वाचे गाऊ विठ्ठल स्वल्प वाटे चला जाऊ. वाचे गाऊ विठ्ठल तुम्ही आम्ही खेळी मिळी. वाचे गाऊ विठ्ठल ध्वजा कुंचे गरुड टके. आणि वाचे गाऊ विठ्ठल हेची नीट जवळी वाट वैकुंठा. विठ्ठल विठ्ठल. अशा जवळी आणि नीट या पद्धतीने आपल्याला भक्ती नावाची वाट अगदी जवळची आहे असा विचार करता येण्यासारखा आहे. आणखीन एक विचार भक्तीच्या संबंधाने आपल्या करता येईल. सर्वाधिकार सेव्यत्व हे भक्तीच्या संबंधाने महत्त्वाचं आहे. सर्वाधिकार सेव्यत्व हे भक्तीच्या संबंधाने महत्त्वाचं आहे. का? कर्म सर्वाधिकार सेव्य म्हणता येणार नाही, ज्ञान सर्वाधिकार सेव्य म्हणता येणार नाही, योग सर्वाधिकार सेव्य म्हणता येणार नाही, पण भक्ती मात्र सर्वाधिकार सेव्य म्हणावी लागते. सकळासी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. हे महाराजांचं प्रवचन आपल्या समोर आहे. या सगळ्या विचाराने ही अगदी सर्वाधिकार सेव्य या दृष्टीने सुद्धा भक्ती ही आपल्याला अगदी जवळची आणि सोपी अशा पद्धतीची वाटते. त्या तिन्ही मार्गाच्या दृष्टीने सुद्धा जवळची आहे अशा पद्धतीने भक्ती आहे. जरा आणखीन पुढे बोलू. काय आहे आणखीन एक वैशिष्ट्य मला भक्तीचं वाटतं, तेवढं आरंभाला सांगतो आणि मग पुढची 3 वैशिष्ट्ये सांगण्यामध्ये आपल्यासमोर त्याचा विस्तार करतो. काय आहे आणखीन एक विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. कर्माचं फल, ज्ञानाचं फल, योगाचं फल आणि भक्तीचं फल या फलांचा जर विचार केला, एक साधारण वाक्य आपल्याकडे असं सांगितलं जातं, साध्य प्राप्त झालं की साधन निवृत्त होतं.
साध्य प्राप्त झालं की साधन निवृत्त होतं असं आपल्याकडे सांगितलं जातं. एखाद्या घरापर्यंत आपल्याला जायचं आहे, घरापर्यंत जायचं आहे, आपण बॅटरीच्या प्रकाशामध्ये त्या घरापर्यंत गेलो किंवा आपण मेणबत्तीच्या प्रकाशामध्ये त्या घरापर्यंत गेलो किंवा पूर्वीच्या काळामध्ये कंदील घेऊन जर आपण त्या घरापर्यंत गेलो आणि त्या घरामध्ये जर पूर्वीच लख अशा पद्धतीचा प्रकाश असेल तर आपण काय करतो, आपल्या जवळची बॅटरी बंद करतो, कंदील आपला मालवून टाकतो, ती जी असणारी मेणबत्ती विझवून टाकतो. का? कारण जिथं पोहोचायचं आहे तिथं आपण पोहोचलो की आपल्या जवळचं साधन आपण सोडून टाकतो. हा एक साधारण नियम आहे. कर्माचं फल आहे अंतःकरण शुद्धी, ज्ञानाचं फल आहे मोक्ष, योगाचं फल आहे चित्तवृत्तीचा निरोध आणि भक्तीचं फल आहे भगवंताची प्राप्ती. या दृष्टीने जर विचार केला तर अंतःकरण शुद्धी झाली, कर्म नावाचं साधन संपलं, मोक्ष प्राप्त झाला, ज्ञान नावाचं साधन संपलं, चित्तवृत्तीचा निरोध झाला, योग नावाचं साधन संपलं, भगवंताची प्राप्ती झाली, भक्ती नावाचं साधन संपलं नाही, शिल्लक राहिलं. हा फरक आपल्याला या तीनही मार्गाच्या दृष्टीने वेगळेपणा आपल्याला दिसून येतो. त्यामुळे जवळच्या दृष्टीने भक्ती ही वेगळीच आपल्याला आहे, नीटच्या दृष्टीने भक्ती ही वेगळीच आहे, सर्वाधिकार सेवित्वाच्या दृष्टीने भक्ती ही वेगळीच आहे आणि या तीनही मार्गापेक्षा सुद्धा फलाच्या दृष्टीने भक्ती ही वेगळीच आहे. अशी असलेली जी भक्ती आहे ती भक्ती कशी आहे 3 शब्दांनी महाराजांनी सांगितली. अभंगाचं पहिलं चरण. माझी भक्ती एकविध भावबळी. महाराज सांगतात अशी कर्मज्ञान योगापेक्षा सुद्धा वेगळी आणि श्रेष्ठ असणारी, नारद भक्ती सूत्रातलं सूत्र सांगून जायचं झालं तर सातू कर्म ज्ञान योग अपि अधिकतरा भक्ती, असं जे वर्णन नारदांनी आमच्या समोर मांडलं, अशी असणारी ही भक्ती कशी आहे, भोळी आहे, एकविध आहे, भावबळी आहे. इतका वेळ झालं ज्या भक्तीचा विचार सांगितला जातो ती भक्ती म्हणजे तरी नेमकं काय आहे, त्या भक्तीचा नेमकं व्याख्येच्या दृष्टीने चिंतन आपल्याला करता येण्यासारखं आहे का? ज्ञानेश्वरी आपल्या सगळ्यांच्या वाचण्यातली आहे, रोज चिंतनात आपण ज्ञानेश्वरीच्या आहोत. ज्ञानोबारांनी केलेलं चिंतन अगदी सगळ्यांच्या ऐकण्यातलं आहे. एरवी तिजी ना चवती हे पहिली ना सरती पै माझी ये सहज स्थिती भक्ती नाम. हे जे भक्तीचा विचार मांडताना जो सहज स्थितीचा विचार मांडला किंवा आचार्यांची भाषा सगळ्यांच्या ऐकण्यातली आहे, मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी स्वस्वरूपानुसंधान भक्तिरित्यबी धीयते. स्वस्वरूपाचं अनुसंधान जिथं घडतं ना त्याला भक्ती म्हणा. स्वस्वरूपाचं अनुसंधान घडणं यालाच शास्त्रकारांनी ज्ञान लक्षण भक्ती असंही म्हटलेलं आहे. तुमच्या ऐकण्यातली 3 शब्द ऐकण्यातलेच फक्त सांगून पुढे जातो. ज्ञानपूर्व, ज्ञान लक्षण आणि ज्ञानोत्तर, हे तिन्ही शब्द जरा डोळ्यासमोर घ्या. ज्ञानपूर्व भगवत प्राप्ती होण्याच्या पूर्वीची असणारी भक्ती, भगवत प्राप्तीरूपी असलेली भक्ती ज्ञान लक्षण, आणि भगवत प्राप्ती झाल्यानंतरही चिंतन करत राहणारी भक्ती ज्ञानोत्तर. विठ्ठल विठ्ठल.
स्वस्वरूपाचं अनुसंधान राहणं याला भक्ती म्हणा, असा भक्तीचा विचार आपल्याला आचार्यांनी दिलेला दिसून येतो. किंवा आत्मरती अविरोधेन इति शांडिल्यः, असं नारदानी भक्तिसूत्रामध्ये जे शांडिल्य ऋषींचं मत मांडलेलं आहे. वेगवेगळी मतं मांडलेली आहेत, मला सगळा विस्तार करण्यात वेळ घ्यायची नाही आहे. आपण नारद भक्तिसूत्राचा अभ्यास केलेली मंडळी आहात. मला एवढा मुद्दा बोलायचा आहे फक्त किंवा आणखीन एक जाता जाता ऐकण्यातलं सूत्र सांगून जायचं झालं तर अव्यावृत भजनात, असं नारदांनी भक्तीच्या संबंधाने चिंतन केलेलं आहे. अव्यावृत भजनात हे सूत्र एका बाजूला ठेवावं आणि नाथ महाराजांची भागवतातली सगळ्यांच्या ऐकण्यातली ओवी एका बाजूला ठेवावी. अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते ध्याता भक्ती नामती तत्वता. मला वाटतं की ही ओवी एका बाजूला ठेवा आणि हे सूत्र एका बाजूला ठेवा. अव्यावृत भजनात. आणि तुकोबारांचं प्रमाणच घ्यायचं झालं तर दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, हे सगळं समान अशा पद्धतीचं चिंतन आपल्याला दिसून येतं. त्यामुळे नारद भक्ती सूत्र काय, नाथ महाराजांचं भागवत काय, ज्ञानेश्वरी काय, किंवा आपल्याला जगद्गुरु तुकोबारांची प्रमाणं काय, या सगळ्यांचा भाव एकाच ठिकाणी येत असलेला आपल्याला दिसून येतो. एकच विचार या सगळ्यांच्या मुखातून वेगवेगळ्या पद्धतीने आलेला दिसून येतो. जरा सांगू आणखीन, या मुखातून आलेल्या जी काही विचार आहेत त्याची शब्दांची भाषा, ते शब्द वेगवेगळे असतील किंवा ती पटवून देण्याची पद्धत वेगवेगळी असेल, पण विचार मात्र एकच आहे. विचारामध्ये फरक नाही, सिद्धांतामध्ये फरक नाही. जीवब्रह्म ऐक्य ज्ञान, जीवब्रह्म ऐक्य हा विचार शास्त्रही तेच सांगतं, संत वाङ्मयही तेच सांगतात आणि आम्हाला केलेला अलीकडल्या काळातल्या कीर्तनकारांच्या मुखातूनही आपण तेच ऐकतो. फक्त ती सांगण्याची पद्धत जरी वेगळी असली तरी विचार किंवा सिद्धांत मात्र हा एकच असतो. कारण सिद्धांत हा एकच असतो, त्या सांगण्याच्या पद्धती मात्र अनेक असतात. विठ्ठल विठ्ठल. एकच असतं. त्यामुळे 7ही दिवसातले कीर्तनकार वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात, पण एकच सांगतात. परवाचे तरी काय आणि कालचे तरी काय ना आजचे तरी काय, एकच सांगणं एकच आहे. फक्त पद्धती, कोणी नाचून सांगेल, कोणी ओरडून सांगेल, कोणी शांतपणे सांगेल. फक्त त्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात, पण त्यांचं सांगणं एकच आहे ना हो महाराज. त्यांचा काही मूळ मुद्दा काय, त्या मला सांगा, भगवत प्राप्तीच्या शिवाय किंवा भगवंताच्या शिवाय दुसरा काही मुद्दा नसतो ना. त्यामुळे मुद्दा तोच असतो, फक्त सांगण्याच्या पद्धती विविध पद्धतीने आहेत. आपल्या समोर असलेले हे जे सगळे ग्रंथ आहेत, त्या ग्रंथांचा जर विचार केला तर एकच विचार, पण वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला ज्ञानोबा, नाथ महाराजांनी, तुकोबारायांनी किंवा अन्य संतांनी तो पटवून दिलेला दिसून येतो. अव्यावृत भजनात अशा पद्धतीने भक्तीचा विचारही आपल्याला केलेला दिसून येतो. ती भक्ती कशी आहे, अखंड भजनामध्ये राहणं, अशा पद्धतीची ही भक्ती आहे, असाही भक्तीचा विचार केला जातो. ज्ञानेश्वरीतली एक ओवी फक्त भक्तीच्या संबंधाने सांगून थोडासा त्याचा विचार करतो आणि मग भोळी एकविध आणि भावबळीचा विचार मांडतो. काय आहे, ज्ञानोबारांच्या प्रत्येक अक्षरांचा विचार करत असताना अगदी मोठमोठ्यांची मतीसुद्धा गुंग झालेली आपल्याला दिसून येते. इथं बोलत असताना जया भक्तीची येतुली प्राप्ती ते कैवल्यातेही परवते सर म्हणती, जयाची ये लिहिले माझी नीती जियाली दिसे. सगळ्यांच्या पाठातली ओवी आहे. येतुली असा ज्ञानोबारांनी शब्द वापरला. जया भक्तीची येतुली प्राप्ती, ही येतुली प्राप्ती झाल्यानंतर काय करेल, कैवल्यातेही परवते सर म्हणती. कैवल्य या शब्दाचा अर्थ आहे मोक्ष. मोक्षाला सुद्धा ती बाजूला सरक अशा पद्धतीचं म्हणते. कोण? भक्ती. जी भक्ती मोक्षाला बाजूला सरक असं म्हणते, त्या भक्तीबद्दल बोलताना मात्र ज्ञानोबा बोलतात येतुली प्राप्ती. ही भक्ती कशी? येतुली प्राप्ती. हे येतुली म्हणजे नेमकं काय, कोणत्या पद्धतीची भक्ती? ही येतुली नावाची भक्ती अशी काही वेगळी आहे का? काय येतुली, येतुली या शब्दाचा विचार काय करता येईल? भक्तीचा थोडासा विस्तार केला की ही येतुली म्हणजे काय आहे आपल्या लक्षात येईल. विठ्ठल विठ्ठल. या भक्तीच्या संबंधाने बोलत असताना अन्याभिलाषितम शून्यम ज्ञान कर्मादि अनावृतम अनुकूल्येन कृष्णानुशीलनम भक्ती ही इति उत्तमाः. भक्ती रसामृत सिंधूमधलं हे प्रमाण अगदी प्रसिद्ध आहे. अन्याभिलाषितम शून्यम, कोणत्याही पद्धतीची अभिलाषा नाही अशी ही भक्ती. ज्ञान कर्मादि अनावृतम, ज्ञान कर्माने जे अनावृत अशा पद्धतीचे आहे अशी ही भक्ती. अनुकूल्येन, भगवत अनुकूल्येन असणारी आणि भगवंताचं अनुशीलन करणारी अशा पद्धतीची जी आहे ना ती भक्ती, असा शास्त्रांनी भक्तीचा विचार आपल्याला केलेला दिसून येतो. अनन्य ममता, अविच्छिन्न तन्मयता आणि आनंद रूपता असं भक्तीचं स्वरूप सांगितलं जातं. जाऊ द्या, तुमच्या ऐकण्यातलं सूत्र सांगून पुढे जातो. सात्वस्मिन परमप्रेम रूपा. माझ्या माहितीप्रमाणे हे सूत्र सगळ्यांना माहीत आहे. परमप्रेम रूपा अशी ही भक्ती आहे. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, नारद भक्ती सूत्रामध्ये देवर्षी नारद मुनींनी सा प्रेमा असं नाही, परमप्रेमा
असा शब्द वापरला. हा परमशब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. विनाकारण प्रेमाच्या संबंधाने परमशब्द आपल्या परम या शब्दाचा अर्थ श्रेष्ठ. सरळ सरळ जर अर्थ करायचा झाला तर आपण म्हणतो का नाही परमपूज्य, आपण लावतो आपण परमपूज्य असा. परम या शब्दाचा अर्थच केला जातो श्रेष्ठ. श्रेष्ठ अशा पद्धतीचं प्रेम ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे ती भक्ती आहे. श्रेष्ठ अशा पद्धतीचं प्रेम काय आहे हे श्रेष्ठ अशा पद्धतीचं प्रेम? नेमकं ज्या प्रेमामध्ये, जरा महाराजांचीच भाषा सांगून पुढं जातो, ज्या प्रेमामध्ये देहाचं सुद्धा अंतर नसतं असं एकरूप झालेलं जे प्रेम आहे त्याला परमप्रेम म्हणा. कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी हे बोलत असताना म्हणजे ही कोठे आड आली ही देहबुद्धी, ही देहबुद्धी सुद्धा आडवी आलेली चालत नाही. जाऊ द्या, आणखीन दुसऱ्या भाषेत बोलू. सा न कामयमाना निरोध रूपत्वात, नारदानी भक्तिसूत्रामध्ये केलेलं चिंतन आहे. सा न कामयमाना निरोध रूपत्वात, न कामयमाना कोणतीही कामना जिथं नाही. महाराजांचंच प्रमाण द्यायचं झालं तर काम नाही झालो पायरी कामा. महाराजांचंच प्रमाण. कोणत्याही पद्धतीची कामना राहिली नाही, इच्छा राहिली नाही, अपेक्षा राहिली नाही, अशी जी आहे ना तिला भक्ती असं म्हटलं जातं. तिथं त्याच्याशिवाय दुसरं काही राहिलं नाही असं जिथं सांगितलं जातं ना त्याला भक्ती म्हटलं जातं. जरा महाराजांचंच प्रमाण द्यायचं झालं तर आम्हा विठ्ठल एक देव येर अवघेची वाव अशी जी अनन्यता जिथं निर्माण होते का नाही त्याला भक्ती म्हटलं जातं. आपल्या ऐकण्यातला एक विषय सांगून पुढं जातो. सगळ्यांच्या माहितीत असेलही कथा भागवतामध्ये किंवा श्रीकृष्ण चरित्राच्या संबंधाने वेगवेगळ्या कथा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्रात सांगितल्या जातात. अनेक पद्धतीच्या कथा सांगितल्या जातात. काही कथा कोणत्या ना कोणत्या तरी ग्रंथातून आपल्या समोर आलेल्या असतात आणि काही कथा या एकमेकाच्या मुखावाटे प्रवाहित होत असतात. काही कथा अशा असतात की त्या महात्म्यांच्या मुखातून त्या सतत पुढं चालत आलेल्या असतात. मी तर अनेकदा सांगत असतो की काही गोष्टी जर कथा असतील किंवा काही महत्त्वाचे मुद्दे असतील तर हा मुद्दा कुठं आला आहे हे विचारायचं नाही. जर एखाद्या महात्म्याच्या मुखातून ते ऐकलं असेल का नाही, त्या महात्म्याच्या मुखातून ती कथा ऐकली हाच त्याला आधार. दुसरा आधार शोधायचा नाही, दुसरा आधार शोधायला जायचं नाही. हे कोणत्या ग्रंथात आलंय, कोणत्या साली लिहिलंय हे असलं डोकं लावत बसायचं नाही. भक्तीमध्ये असलं डोकं लावलेलं चालत नाही. हे संशोधनामध्ये हे सगळे डोकी लावली जातात. परंतु भक्तीच्या संबंधाने विचार करत असताना त्याच्या जाऊ द्या, वैकुंठवासी दांडेकर मामांच्या मुखातून जर एखादं उदाहरण आपण ऐकलेलं असेल तर माझी श्रद्धा अशी आहे, मामांनी ते उदाहरण दिलं ना बस झालं, मग आधार शोधायचा नाही. मामा बोलतात हाच त्याला आधार, हाच त्याला आधार. मामा बोलतात ना हाच त्याला आधार झाला. मामासाहेबांच्या मुखातून आलं. वैकुंठवासी जगन्नाथांना पवारांची कीर्तनं अनेक जण ऐकलेली मंडळी तो उपस्थित आहे. आजही आपण यूट्यूबवर अनेक कीर्तनं त्यांची ऐकतो. अण्णांच्या मुखातून एखादी गोष्ट आलेली असेल तोच त्याला आधार. धुंडा महाराज देगलूरकरांच्या मुखातून एखादी गोष्ट ऐकली असेल, शंकर महाराज खंदारकरांच्या मुखातून ऐकली असेल, रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजींच्या मुखातून ऐकली असेल, वैकुंठवासी तात्यासाहेब महाराज वास्करांच्या मुखातून ऐकली असेल किंवा सोपान काका देहूकर महाराजांच्या मुखातून ऐकली असेल. ही सगळी मंडळी फळपद्धतीतली घ्या किंवा संस्थेची असू द्या कोणतीही असेल, या महात्म्यांच्या मुखातून जर एखादी गोष्ट ऐकली असेल तोच त्यांना आधार. दुसरा आधार शोधायला जाण्याची गरज पडत नाही. काही कथा ह्या परंपरेने सांगितल्या जात असतात. श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्रामध्ये अनन्यतेच्या संबंधाने फार गोड चिंतन दिलेलं दिसून येतं. काही नाही म्हणे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेचे राजे शांतपणे झोपलेले होते आणि काय झालं, झोपेमध्ये रात्री 2 वाजता एकदम मोठ्याने ओरडायला लागले. राधा 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 म्हणून ओरडायला लागले. रात्री 2 वाजता द्वारकेमध्ये शयनगृहामध्ये झोपलेले भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि एकदम रात्रीच्या वेळेला राधा 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 म्हणून मोठ्याने ओरडायला लागले. राधा राधा म्हणून मोठ्याने ओरडायला लागल्याबरोबर जवळ रुक्मिणी माता होत्या. रुक्मिणी मातेने असं हलवून जागं केलं, असं हाताने हलवून जागं केलं. त्या रुक्मिणी माता होत्या म्हणून त्यांनी शांत पद्धतीने जागं केलं. असं घरी जाऊन रात्री हाका मारायला जाऊ नका, रुक्मिणी मातेचा अधिकार महाराज. त्यांनी असं जागे केलं, भगवान जागे झाले. भगवंतांनी बघितलं ते शयनगृह तेच सगळं द्वारका, अरे हो 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 म्हणून शांत बसले. शांत बसल्याबरोबर तरी रुक्मिणीच्या मनामध्ये जरा शंका आली. रुक्मिणी मातेने विचारलं, काय हो, द्वारकेत आहोत, इथं आपल्या राजवाड्यात आहोत, अरे काय रात्रीच्या वेळेला राधा 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 म्हणून हाक मारायला लागलात, कोण आहे ही राधा, कशामुळे तिचं नाव आणि एवढा मोठा जप, रात्रीच्या वेळेला झोपेमध्ये सुद्धा तुम्हाला तिचा जप सुचतो, काय तिचा अधिकार आहे, आम्ही एवढ्या 16,108 पत्नी तुम्हाला असताना सुद्धा काय तिचा अधिकार काय आहे एवढा की तुम्ही तिच्याबद्दल मुखातून शब्द वापरायला लागलात, कोण आहे ही राधा, काय अधिकार आहे तिचा. 2 शब्द वापरले, कोण आहे आणि काय आहे अधिकार तिचा. भगवंतांनी सांगितलं जाऊ दे म्हटले, नाही आता नाही, आता परत नाही घ्या, आता नाही, परत मुखातून नाव येणार नाही, काय काळजी करू नको. नाही पण कोण आहे, काय अधिकार आहे, अधिकार सांगा तिचा. भगवंताच्या कानावर हा शब्द पडला.
भगवान विचार करायला लागले. अधिकार विचारते ना, सांगूच म्हटले. भगवंतांनी सांगितलं आता तुला सांगता येणार नाही, उद्या सकाळी तुला घेऊन जातो आणि मग सांगतो ती राधा कोण आहे आणि तिचा अधिकार काय आहे. ठीक आहे, सकाळी जाऊया. यमुनेच्या काठावरती राधा कृष्ण कृष्ण भजनामध्ये तल्लीन असलेली ती राधा. काय तदर्पित अखिल आचारिता तत विस्मरणे परम व्याकुलता यथा व्रजगोपिका नाम. नारदाने भक्तिसूत्रामध्ये चिंतन केलं. व्रजगोपिका असलेली ती असणारी राधा, कृष्ण कृष्ण भजनामध्ये तल्लीन झालेली ती राधा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा रुक्मिणीला घेऊन तिथे येतात आणि त्या यमुनेच्या वळवंटामध्ये येतात आणि मोठ्याने हाक मारतात. राधे म्हटल्याबरोबर राधेने कृष्णाकडे पाहिलं. कृष्ण परमात्मा राधेकडे पाहतात आणि पाहिलं राधा अशी धावत आली. भगवानही धावत गेले आणि दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. मिठी मारल्याबरोबर रुक्मिणीने कृष्ण परमात्म्याला विचारलं, हे दाखवायला आणलं काय? मी म्हणते हिचा अधिकार काय आहे आणि तुम्ही हिला मिठी मारता माझ्या समोर. म्हटलं काय हे दाखवायला आणलं का? भगवंतांनी सांगितलं थांब, तुला अधिकार पाहिजे ना, ऐक म्हटले नीट. मग काही नाही, भगवंतांनी काय केलं, त्या यमुनेच्या काठावर 2 काठ्या इकडं तिकडं उभा केल्या. एकीकडे एक काठी उभा केली, पलीकडल्या तीरावर एक काठी उभा केली आणि मध्ये एक दोरी बांधली आणि एक पाण्याने भरलेला हंडा रुक्मिणीच्या डोक्यावर दिला भगवंतांनी. आणि भगवंतांनी सांगितलं रुक्मिणी एक काम कर. म्हटलं काय? हा पाण्याने भरलेला हंडा इकडल्या कडेवरनं तिकडल्या कडेवर या दोरीवरनं चालत जायचं. इकडल्या कडेवरनं तिकडल्या कडेवर हा हंडा घेऊन जायचं. जमेल का तुला? रुक्मिणीने भगवंताकडे पाहिलं आणि विचारलं, जमेल का? मला विचारता आणि ती या मुली पुढं, या छोट्या पोरी पुढं मला विचारता? मी जगन्माता आहे, मला काय जमणार नाही, काय जमत नाही अशातला भाग नाही. अहो मला सगळं जमतं असं ना, मग एवढं कर. ठीक आहे, तो हंडा घेतला आणि रुक्मिणी निघाल्या. त्या दोरीवरनं चालत, आता ते यमुनेचं पात्र तुम्ही गेल्यानंतर वृंदावनला पाहा तुम्ही, ते मोठं विस्तीर्ण पात्र. आणि निघाल्याबरोबर मध्यभागात आल्याबरोबर डोळे असे गरगर फिरायला लागले, घाबरल्या आणि त्या पाण्याच्या हंड्यासहित रुक्मिणी माता पाण्यामध्ये पडल्याबरोबर भगवान आणि राधा मोठमोठ्याने हसायला लागले. रुक्मिणी मातेला थोडंसं वाईट वाटायला लागलं. रुक्मिणी माता बाहेर येतात आणि आल्या भगवंताला सांगतात, माझी जी परीक्षा घेतली का नाही ती हिची घेऊन दाखवावर. भगवंतांनी सांगितलं तिची घ्यायची म्हणून तुझी घेतली, बाकी काही नाही. तिची घ्यायची म्हणून तुझी घेतली, नंतर म्हणायला असं नको, आम्हाला विचारलं असतं तर आम्हालाही जमलं असतं. असे फार बहादर असतात, आम्हालाही जमलं असतं हो, पण काय आहे संधी दिली जात नाही, त्यांचेच घेतात, आम्हाला कोण विचारतंय. हे असले फार असतात हे, म्हणून कधी कधी बोलवत चला, काय हरकत नाही. कधी अशा गमती आमच्यातही घडायला लागल्या. आता अलीकडे आम्हाला भगवंतांनी सांगितलं ठीक आहे, म्हटले थांब तुला या ठिकाणी जाऊ द्या, फार बाकीच्या गोष्टी मनात आणू नका एकदम. तुम्ही अशा हळूहळू हसले की माझं हळूहळू वाढायला लागतं. जाऊ द्या. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलं थांब. आणि मग भगवंतांनी एक पाण्याने भरलेला हंडा घेतला आणि राधेच्या डोक्यावर दिला. नीट ऐका, राधेच्या डोक्यावर दिला आणि भगवंतांनी सांगितलं, राधे एक काम कर. राधेने विचारलं, काय कान्हा? काही नाही, मी पाण्याने भरून दिलेला हा हंडा डोक्यावर घ्यायचा आणि या दोरीवरनं इकडल्या कडेवरनं तिकडं जायचं, जमेल का? राधेने सांगितलं, कृष्णा तू सांगतोय म्हटल्यानंतर का जमणार नाही? तू बोलतोयस ना, तू सांगतोयस ना, मग का जमणार नाही? तो पाण्याने भरलेला हंडा घेतला. राधा त्या दोरीवरनं निघाली. निघाली नाही, पलीकडे गेली. एवढंच नाही, पलीकडून पुन्हा माघारी आली. रुक्मिणीला आश्चर्य वाटायला लागलं. रुक्मिणीने विचारलं, राधे मी तुझ्यापेक्षा वयाने मोठी, 4 पावसाळे जास्त पाहिलेले नाही का? बघा तुम्ही, हे वयोवृद्ध माणसं फार गमतीचे आम्हाला बोलतात. आम्हाला कधी अशी गमतीने बोलतात. आमच्याकडे तुम्ही निजामजवळेला आलता दादा, आमच्या फडावरचं गाव आहे परंपरेतलं, दादा आले होते. पूर्वी आमचा असा छोटा सप्ताह असायचा. फडाचे गावं परंपरेची सप्ते कसे असणार आपलं थोडक्यात भागून. पण मी जरा थोडासा अलीकडे हे सगळं आळंदी तुम्ही दाखवत असल्यामुळे बघून आणि हे सगळी माणसं न्यायची म्हटल्यानंतर मग ते सिस्टीम हे सगळं एकदम व्यवस्थित करून ठेवलं. आमच्याकडे असं इतकं व्यवस्थित नसतं, असे वडावडी असते. कसे त्याला दोरीत बांधतील, स्टँड नसतं, मग त्याला ते एक बकेट असते, त्याच्यात माती घातलेली असते, त्याच्यात काठी असते आणि त्याला माईक असतो, त्याच्या पुढं आमचं चाललेलं असतं रामकृष्ण हरी. काय गावातली परिस्थिती, त्याला काय जसं आहे तसं मला त्याचा कधी वाटलं नाही. महाराज काय ह्या व्यवस्था स्वीकारू नये या मताचा मी नाही आहे, पण त्या म्हणजेच कीर्तन या मताचा मात्र मी नाही. व्यवस्था स्वीकारा नाही असं नाही. काय व्यवस्था आपल्या योगाने आपल्या भाग्याने आज आपल्याला प्राप्त झालं. पूर्वी काय होतं, पूर्वी काही असे माईक नव्हते इतके व्यवस्था. आता असं आहे महाराज, कीर्तनकाराचा माईक वेगळा, ह्यांचे माईक वेगळे, बरं त्यातही ती वेगळं आणि ही वेगळं असं म्हणतात. मला कळत नाही त्यातलं, त्या थापीकडलं वेगळंच असतं म्हणे आणि ह्याच्याकडलं वेगळं, त्याचा आवाज वेगळा असतो, ह्या आवाज वेगळा असतो. मी एकाला म्हटलं, मी एकदा असंच इकडलं तिकडं इकडं, ते म्हणे नाही महाराज ते तिकडंच. मी म्हटलं का नाही ती त्याच्याकरताच आहे, म्हणजे हे ठरलेलं आहे. इतकं आता बारीक, म्हणजे जसं ते हाताचा डॉक्टर वेगळाच असं जे चाललंय नाही तशातला भाग जा. पुढं आता उजव्याचा वेगळा आणि डाव्याचा वेगळा असंही काय
जुळता येत नाही. उजव्या हाताचा वेगळा दाखला, डाव्या हातात झालं की त्याच डॉक्टर काय आता अलीकडे काय काय नवीन निघालं सांगता येत नाही. असू द्या ना, ते आम्ही गावात स्वतः केलं, असं मोठं सगळं नियोजन केलं. आणि मग ते वयोवृद्ध एक आजोबा होते आमचे, ते लोक अशी गमतीची महाराज, त्यांनी ते सगळं बघितलं आणि ते मलाच म्हणायला लागला, महाराज असलं आपल्या काळात होतं का? आपल्या? मी म्हटलं मी तुमच्यापासून वेगळं आहे, मला घेऊन जाऊ नका तिकडं. हो का? त्या रुक्मिणींनी सांगितलं, अगं राधे मी तुझ्यापेक्षा वयाने मोठी, 4 पावसाळे तुझ्यापेक्षा जास्त पाहिलेले, मला इतका अनुभव असून सुद्धा मी घाबरून गेले. तो पाण्याचा हंडा घेऊन जाताना मी घाबरून गेले, पडले. पाण्याचा हंडा घेऊन राधे तू कशी काय गेलीस? दोरीवरनं इकडून तिकडं गेली, नव्हे नव्हे तिकडून इकडं आली. राधे तुला हे जमलं कसं काय? राधेने फार गोड उत्तर दिलं. राधेने सांगितलं, आई साहेब तो पाण्याने भरलेला हंडा मी इकडून तिकडं घेऊन गेले आणि तिकडून इकडं आले, असं नाही घडलं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने भरून दिलेला तो पाण्याचा हंडाच मला इकडून तिकडं घेऊन गेला आणि तिकडून इकडं घेऊन आला. याला म्हणा अनन्यता. विठ्ठल भक्तीची ही अनन्यता आहे. अनन्य ममता असं भक्तीचं चिंतन आम्हाला केलं. अविच्छिन्न तन्मयता असं भक्तीचं चिंतन आम्हाला केलं. आनंद रूपता अशी भक्तीचं चिंतन आम्हाला केलं. आपण सगळीजण विस्तार होईल परंतु नावं सांगत पुढं जातो. भक्तीचा विचार मांडत असताना क्लेशनाशिनी, शुभदायिनी, मोक्ष लघुता कृत, सुदुर्लभा, सांद्रानंद विशेषात्मकता आणि श्रीकृष्ण आकर्षणीच असा 6 पद्धतीने विचार आपल्याला भक्तिशास्त्राने मांडलेला आहे. येतुली म्हणत असताना हे 6ही मुद्दे जरा डोळ्यासमोर घ्या. क्लेशनाशिनी भक्ती काय करते? क्लेशनाशिनी म्हणजे काय? क्लेशनाशिनी या शब्दाचा अर्थ शब्दशः आणि तत्वज्ञानाच्या दृष्टीने जर अर्थ आपल्याला करायचा झाला तर जीवनामध्ये दुःख येऊ देत नाही अशातला भाग नाही. ही भक्ती काय करते? जीवनात आलेल्या दुःखांची जाणीव होऊ देत नाही अशी ही भक्ती आहे. दुःख हे येतच राहतात. प्रपंच म्हटलं की दुःख येणार आहेत, प्रपंच म्हटलं की सुख येणार आहे. दुःख आणि सुखाचं संमिश्र जिथं चालतं त्यालाच प्रपंच म्हटलं जातं. देह म्हणून एकदा जीवनात जन्माला आलो की कधी सुखाच्या भावना येणार आहेत आणि कधी दुःखाच्या भावना येणार आहेत. सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे सातत्याने जिथं चालतं त्यालाच प्रपंच म्हटलं जातं ना. एक भावना सुखाची आली तर नक्की याच्यानंतर कधी ना कधी दुःखाची भावना येणार आहे, नक्की याच्यानंतर कधी ना कधी सुखाची भावना येणार आहे. हे सातत्याने चक्र हे प्रपंचाचं चालू असतं. पण या प्रपंचाच्या या चालू असलेल्या चक्रामध्ये सुद्धा आपल्या वृत्तीची स्थिरता ठेवणारी जी आहे ती भक्ती आहे. ही भक्ती काय करते? ती वृत्तीची स्थिरता ठेवते. क्लेशनाशिनी याचा अर्थ आलेल्या दुःखाची जाणीव होऊ देत नाही. दुःख येऊ देत नाही असं नाही, त्याची जाणीव होऊ देत नाही. तुम्ही अनेक ज्ञानोबारायांना काही कमी दुःख झाली का या आळंदीमध्ये? याच ज्या भूमीमध्ये आपण आज इतक्या आनंदाने चाललंय, आज आपलं किती व्यवस्थित चाललंय महाराज. तो काळ आणि आत्ताचा काळ जर बघितला तर त्या मानाने मी तर अनेकदा सांगतो, आज आम्हाला ही जी व्यवस्था आली ती सगळी ज्ञानोबाराय तुकोबारायांची कृपा आहे म्हणून आली. इतकं जे आत्ता व्यवस्थित चाललेलं आहे त्या काळामध्ये अगदी एक मडकं मिळू नये असे ज्ञानोबारायांचं चरित्र आपल्याला सांगितलेलं दिसून येतं किंवा आपण रोज त्या चरित्राचं चिंतन करतो. मग मला कधी कधी प्रश्न पडतो, दुःख नव्हती अशातला भाग नाही. ज्ञानोबारायांना असेल, तुकोबारायांना असेल, नाथ महाराज असतील, नामदेवराय असतील, सगळे संत असतील, सगळ्यांच्या जीवनात ही दुःख होतीच नाही असं नाही. पण त्या दुःखाची जाणीव होऊ दिली नाही का? कारण अंतःकरणातली भक्ती तेवढी तीव्र होती, भक्ती तेवढ्या पद्धतीची तीव्र होती. आणि म्हणूनच बरे झाले देवा निघाले दिवाळे हे जे शब्द येतात का नाही, हे बरं झालं या संबंधाने येणं शब्द ही त्या काळातली त्यांच्या अंतःकरणातली असलेली भक्तीची तीव्रता हे त्याचे परिणाम आहेत. जरा पुढं पहा. शुभदायिनी सगळीकडे शुभ, सगळीकडे चांगलं दाखविणारी जी आहे ना ती भक्ती आहे. हे विश्वची माझे घर असं स्थिती निर्माण करणारी जी आहे ना ती भक्ती आहे. जनीवनी अवघा देव वासनेचा पुसावा ठाव अशी स्थितीमध्ये घेऊन जाणारी जी आहे ना भक्ती आहे. ज्ञानोबारांच्या शब्दात बोलायचं झालं तर भरला घनदार
दाट हरी दिसे, याला शुभदायिनी असं म्हणा. सगळीकडे तेच रूप म्हणून वृत्ती तयार होणं, याला शुभदायिनी असं म्हणा. ही स्थिती कोणी आणून दिली? भक्तीने आणून दिली. दुःखाची जाणीव होऊ न देण्याचं काम करणारी ही भक्ती आहे क्लेशनाशिनी. सगळीकडे परमात्म दर्शन, अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले या अवस्थेपर्यंत घेऊन जाणारी ही भक्ती आहे शुभदायिनी अशा पद्धतीची आहे. मोक्ष लघुताकृत या शब्दाचा अर्थ आहे मोक्षालाही लहान करणारी अशी ही भक्ती आहे. मोक्षाला लहान करणारी. तुमच्या ऐकण्याचं प्रमाण देतो म्हणजे कळेल. तुका म्हणे आता आणि आम्ही मुक्तीची या माथा. तुका म्हणे आता मुक्तीची या माथा म्हणजे मुक्तीच्याही डोक्यावर पाय देण्याचं सामर्थ्य जिच्याने प्राप्त होतं अशी ही भक्ती आहे. ही भक्ती काय? मुक्तीवरी भक्ती जाण अखंडमुखी नारायण, महाराजांची भाषा. मुक्तीवरी भक्ती जाण, हे मुक्तीवरही श्रेष्ठ पद्धतीची अशी भक्ती. मोक्ष लघुताकृत. एवढंच नाही, सुदुर्लभा अशा पद्धतीची भक्ती. 4 गोष्टी झाल्या माझ्या आत्तापर्यंत. एक तर दुःखाची जाणीव न होऊ देणारी अशी ही भक्ती आहे एतुली. सगळीकडे परमात्म दर्शन, आपल्यापणाचा भाव निर्माण करणारी, कोणाही जीवाचा न घडो मत्सर अशा स्थितीमध्ये घेऊन जाणारी ही भक्ती आहे. जरा पुढे विचार केला तर मुक्तीलाही कमीपणा आणणारी किंवा मुक्तीलाही लहान करून टाकणारी, मुक्तीच्याही डोक्यावर पाय देणारी. ते भागवतामध्ये महान भगवत भक्त श्रद्धेय श्री डोंगरेजी महाराजांचं जे भागवत रहस्य आहे तुम्ही सगळ्यांनी आपण वाचलेलं आहे. त्याच्यामध्ये एक वाक्य फार छान लिहिलं आहे डोंगरेजी महाराजांनी. त्यांनी असं लिहिलं आहे की भगवान मुक्ती लवकर देतो पण भक्ती लवकर देत नाही, असं लिहिलं आहे. मुक्ती लवकर देतो पण भक्ती, डोंगरे महाराजांचं वाक्य आहे. ज्यांचं आहे त्यांचं नाव घेऊन सांगितलं की बरं असतंय. नाहीतर काय आपल्याला सुचलं, हो कुठं सुचलं कुणाच ठाव केला. काही फार गमतीचे झालेत आता अलीकडे. पण ज्यांचं आहे त्यांचं, हे त्यांचं मुखातलं वाक्य आहे भागवत रहस्यातलं. त्यांनी असं सांगितलं मुक्ती लवकर देतो पण भक्ती लवकर देत नाही. त्याचं उत्तर देताना फार त्यांनी छान दिलं. ते म्हटले मुक्ती दिली की विषय संपला, पण भक्ती दिली की मला त्याच्यात अडकावं लागतंय. जरा पुढे जाऊ. मुक्ती लवकर देतो, ज्ञान प्राप्त झाले की मुक्ती लगेच देऊन जातो, पण भक्ती देण्याकरिता मात्र ते सलाखून पाहतो, परीक्षा घेतो आणि त्याच्याशिवाय भगवान भक्ती देत नाही. विठाला अशी ही भक्ती आहे. अशा पद्धतीची एकतर मोक्षाला लहान करणारी आहे, सुदुर्लभा अशा पद्धतीची आहे. लवकर येईल अशा पद्धतीचं सांगता येत नाही, त्याच्याकरिता फार कष्ट यावे लागतात. भक्ती तो कठीण शुळावरील पोळी ही महाराजांची भाषा आहे. इतकी सोपी आहे, बऱ्याच लोकांना ते सोपं वाटायला लागलं. त्याचं कारण आहे अतिपरिचयात अवज्ञा झाली. वैकुंठवासी जगन्नाथांनांचं एक वाक्य मी सहज परवा कीर्तन ऐकत होतो यूट्यूबचं, तेव्हा मी ऐकलं. त्यांनी फार छान लिहिलं. त्याने असं सांगितलं बोलता बोलता, वस्तूची प्राप्ती झाली की वस्तूचं महत्त्व कमी होतं म्हटलं. वस्तूची प्राप्ती झाली की वस्तूचं महत्त्व कमी होतं. अण्णांची वाक्यच काही इतकी जबरदस्त महाराज. ते आता बघा तुम्ही, अलीकडे आपण काय करतो ते पत्रिकेमध्ये कीर्तनकार असं लिहितो, प्रवचनकार असं. पूर्वी असं नव्हतं, कीर्तन सेवा असं व्हायचं. अण्णांनी एके ठिकाणी असं सांगितलं, अलीकडे कीर्तनकार असं का लिहायला लागले? बहुतेक हा कारमध्ये यायला लागला आणि जाताना कार करून चालला. काहीतरी कार केल्याशिवाय जात नाही, असं अण्णांच्या मुखातले शब्द आहेत. माझे नाहीत, मी पुन्हा बोलतो. बघा तुम्ही आणखीन काढून ऐका. ते काय ताकदवान अण्णा. अण्णा, आता मी आनंदित अण्णांबद्दल काय बोलायची गरज आहे. ही सगळी मंडळी, जुनी मंडळी तर अण्णांना त्यांनी जवळून पाहिलं आणि ऐकलेली मंडळी आहेत. आपणही फार मोठी अण्णांची कीर्तन ऐकलेली मंडळी आहेत. त्यामुळे मुद्दा मला एवढाच बोलायचा आहे की भक्ती आम्हाला फार सोपी वाटायला लागली आता. फार आपल्याला कठीण वाटे ना, याचं एकच कारण अतिपरिचयाचा अवज्ञा झाली. आम्हाला ते सोपं वाटायला लागलं. पूर्वी कीर्तन करणं फार कठीण असायचं. कोणीही कीर्तन करायला उभा राहत नसे. कीर्तन करायला पूर्वी उलट कीर्तन कर म्हटलं की तो म्हणायचा नको. आता का देत नाही म्हणून रुस नाही, असं आहे. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी नको म्हणायचे, कीर्तन नको बाबा आम्हाला काय जमतं असं म्हणायचे. कीर्तन करणं असं सहजासहजी नाही जमायचं. किती बघा तुम्ही, पूर्वीचा काळ माझा काही डोळ्यासमोर आहेत नावं, पुन्हा कशाला वेळ घेऊन मी आपली इतकी सगळी. पण अशा का त्याचं महत्त्व होतं. त्या गादीचं, त्या कीर्तन नावाच्या संहितेचं एक महत्त्व होतं. चालीम, आता गुरुजींना विचारा, चाली म्हणताना सुद्धा पहिली चाल म्हणायला असं कुणीही लगेच पुढे येत नव्हतं. पुढं म्हणायचं म्हटलं तर लगेच असं कुणीही पुढे येत नव्हतं. त्यांना म्हणावं लागायचं तुम्ही, किंवा ठरलेली जी मंडळी तीच पुढं असायची. त्याच मंडळी का त्यांच्याकडे एक सेवेचा तेवढी ताकद निर्माण झालेली असायची. त्या शब्दांकडे, त्या अभंगाकडे पाहण्याची, त्या स्वराच्या माध्यमातून एक ताकद आलेली असायची. त्या नेमकं तिला कोणता स्वर लावावा तिची एक सेवा झालेली असायची.
त्या सेवेशिवाय ते होत नाही, सेवेशिवाय होत नाही. त्यामुळे एखाद्या गोष्टीचं अवमूल्यन दुर्दैवाने अतिपरिचयामुळे होऊन जातं. कीर्तन नावाच्या संहितेमध्ये सुद्धा. म्हणून भक्ती आम्हाला तशी सोपी वाटत. काय भक्ती? भक्ती म्हणजे झालं आपण असं कीर्तन ऐकणं, कीर्तन करणं, भजन करणं, झाली भक्ती. पंढरपूरची वारी करणं, आळंदीला जाणं, झालं भक्ती. असं भक्तीची ढोबळ आम्ही व्याख्या जरी करायला लागलो तरी या सगळ्या मुद्द्यांनी जर विचार केला तर भक्ती इतकी सहजासहजी नाही, सुदुर्लभ. हा निवडे तो बळी विरळा शूरा, निवडे तो बळी विरळा निवडे तो बळी, तो बळी, तो बलवान, तो शूर. कोण? भक्ती तो कठीण शूळावरील कोणी. त्यामुळे सोपी नाही आहे भक्ती तो कठीण. म्हणून महाराज सांगतात, शास्त्र सांगता आम्हाला सुदुर्लभा, क्लेशनाशिनी, शुभदायिनी, मोक्ष लघुताकृत, सुदुर्लभा, सांद्रानंद विशेषात्मकता. आनंदाची प्राप्ती करून देणारी ही भक्ती आहे. आनंदमयता या स्थितीपर्यंत घेऊन जाणारी ही भक्ती आहे. भक्तीतला जो आनंद आहे, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची. आनंदमयोभ्यासात ब्रह्मसूत्रांनी आम्हाला जे सूत्र सांगितलं, या सूत्राकडे जर आपण गेलो तर या स्थितीपर्यंत घेऊन जाणारी ही आहे. नाही आनंदाशी जोडा, महाराजांचे नाही आनंदाशी जोडा, अशा पद्धतीची भक्ती आहे. शास्त्राने वेगवेगळी पद्धतीची गणितं केली, मला आता ती सगळा विस्तार करायचा नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं, श्रीकृष्ण आकर्षणीचं, भगवंताला आपल्याकडे घेऊन येणारी अशी ही भक्ती आहे. सुखे येतो घरा नारायण, द्वारकेचा राणा पांडवा घरी, स्वतःहून येतो, नवे नवे त्यांची सेवा करायला लागतो, अशी ही भक्ती आहे. भगवंताने भक्ताची सेवा करावी इतकी असणारी ही भक्ती, हे भक्तीचं येतुली प्राप्ती. ते कैवल्याती परोते सर म्हणते ना, कोणीही कैवल्याती परोते सर म्हणते असं नाही. कधी कधी प्रश्न पडतो, ज्ञानोबा सांगतात कैवल्याती ही परोते सर म्हणती. आम्हाला म्हणजे कैवल्याला बाजूला सरक असं म्हणतात, पण आम्ही चाललो तर माणसं बाजूला सरकेनात. आम्हाला माणसं ठेवावी लागतात माणसं सरकविण्याकरता. महाराज आले सरका, महाराज आले सरका. आणि ते जर भाद्र भेटला आणि त्याला जाता येत नाही का, झालं का, आली का पंचायत. त्या वारीमध्ये, आळंदीच्या वारीमध्ये आम्ही बघतो. उगे म्हणून मी तर नको नको म्हणू नको, आपलं उगं गप चावू दे. त्याच्याकडून इज्जत काढून घेण्यापेक्षा गप गेलेलं बरं. कोणाला काय पडले का असं व्हावं, त्याचं कारण आहे आमच्याकडे असलेली भक्ती येतुली प्राप्ती अशी नाही आहे. येतुली प्राप्ती असलेली जी भक्ती आहे ना, त्या भक्तिवान असलेल्या भक्ताची सेवा स्वतः जर भगवान करत असेल, संताचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करी त्यांची. किती मी तुम्हाला प्रमाण देतो. एकनाथ महाराजांच्या घरी भगवंतांनी कामं करावी, सकाळी गंध उघडण्याचं काम भगवंतांनी करावं. नाथ महाराजांनी ते भगवंतांनी दिलेला गंध घ्यावा आणि देवघरातल्या देवाला लावावा. दिलाय कुणी? देवाने. लावता कुणाला? देवाला. नाथाच्या घरची उलटी, देवानेच दिलं आणि तेच देवाला लावता. देव तिथं कामं करतो. किती उदाहरणं दे. सकाळी अगदी द्वारकेमध्ये भगवान सकाळ सकाळ नारद महर्षी भगवंताच्या द्वारकेमध्ये हजर झाले. अगदी सकाळी सकाळी
सकाळी आले आणि मग तिथं येऊन मग त्या जे काही घर आहे तिथं आले आणि मोठ्याने हाका मारायला लागले. कुठं आहेत प्रभू, कुठं आहेत देव, कुठं आहेत कृष्ण भगवान, कुठं आहेत, मोठ्याने हाक मारायला लागले. असं मोठमोठ्याने बरं सकाळ सकाळ आलेले. त्यांना काय महाराज, नारदांना कधीही यायला परवानगी होती. काही काही माणसं कधीही फोन करतात, कधीही फोन करतात. एकदा मला परवा रात्री 2 वाजता एकाचा फोन आला. रात्रीचे फोन आले की आपण घाबरतो एकदम. रात्री 2 वाजता आल्यामुळे मला वाटलं काही घडलं काही, म्हणून मी उचलला. नाही 23 तारीख शिल्लक आहे का, रात्री 2ला. काय वेड्यासारखी माणसं बोलत राहतात, कधीही फोन करत राहतात, काही करत. नारदजी अहो काय महाराज, नारदांना काय परवानगी ना, अमुक तमुक देवर्षी नारद मुनींना काही नाही त्याचं. नारदजी गेले, सकाळ सकाळ गेले, इकडं तिकडं हाका मारायला लागले. तेवढ्यामध्ये रुक्मिणी मातेने विचारलं, काय रे नारदा काय चाललंय? काही नाही म्हटले, भगवान कुठे आहेत, मला जरा भेटायचं आहे, बोलायचं आहे, त्यांच्याशी जरा चर्चा करायची आहे, माझं एक महत्त्वाचं काम घेऊन आलोय. कुठं आहेत म्हणून मोंढेंनी म्हणायला लागल्यावर रुक्मिणी मातेने सांगितले, बघ आत्ताच त्यांचं स्नान झालंय आणि ते देवघरात गेले, देवपूजा करायला लागले. देवपूजा करायला लागलेत हे ऐकल्याबरोबर नारदांना हसू यायला लागलं. रुक्मिणी मातेने विचारलं, काय झालं हसायला? ते म्हणले, काही नाही, मी देव कुठे विचारतोय आणि तुम्ही म्हणताय देवघरात देवपूजा करायला लागले. ह्या वाक्याला काही अर्थ आहे का? मी विचारतोय देव कुठे आहे आणि तुम्ही म्हणताय देवघरामध्ये देवपूजा करायला लागलेत. रुक्मिणी मातेने विचारलं, त्यात काय हसायसारखं? अहो देवाने देवपूजा करायची काय गरज आहे? ते कोणत्या देवाची पूजा करत असतील? तोपर्यंत रुक्मिणी मातेने हा विचार केला नव्हता. तिलाही माहीत नव्हता आपला नवरा काय काय करतोय. बऱ्याच बायकांना माहीत नसतं हे, तिलाही माहीत नाही. तिला एकदम ती रुक्मिणी मातेने विचारच केला नाही. रुक्मिणी मातेने सांगितलं, हे बघा नारदा, तुला खरं सांगायला बोलत तर मलाही माहीत नाही ते कोणत्या देवाची पूजा करतात. देवघरात जातात, देवघराचा दरवाजा लावून घेतात, मग पूजा करतात का झोपतात मला माहीत नाही. आपल्यात जसं म्हणतात का नाही तसंच आहे तिकडे. कीर्तनाला गेले का जाऊ द्या, आता मी बोलत नाही. आपल्याला तर कमी ऐकायचं का? घरातलंच आहे म्हणून बोलतो सगळं जरा मोकळा. काय आपल्याला तर कमी ऐकतो का आपण? रुक्मिणी मातेने सांगितलं ते मला माहीत नाही. ते देवघरात गेलं. नारदांनी विचार केला, भगवान पूजा करतात, कोणाची करतात, कोणत्या देवाची करतात पाहिलं पाहिजे. नारदांनी देवघराचा दरवाजा उघडला. नारदजी देवघरात आत डोकावून पाहायला लागले. आश्चर्य असं, खरंच एक सुंदर असं देवघर त्या द्वारकेमध्ये, त्या देवघरामध्ये असं देवघर, लाकडी देवघर होतं आणि त्याच्यामध्ये अशा मूर्त्या होत्या. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा अगदी व्यवस्थित पद्धतीने स्नान संपून पूजेला बसण्याकरता लागणारी सगळी सामुग्री घेऊन, सोवळं वगैरे नेसून व्यवस्थित पद्धतीने पूजेला बसलेले होते. नारदांना आश्चर्य वाटायला लागलं. नारदांनी असं डोकावून पाहिलं तर भगवान काय करत होते, एक एक मूर्ती घ्यायचे, स्नान घालून त्या मूर्तीची पूजा करत होते. गंध लावणं, अमुक तमुक सगळं चाललेलं होतं. आणि नारदांना पुन्हा पुन्हा आश्चर्य वाटायला लागले की हे देव कोणते, देव कोणते हे बघितले पाहिजे. देव बघण्यावर फार लोकांची दृष्टी असते बघा. अहो आता ते ग्रामीण भाषेतलं बोलू का नाही बोलू मला कळना, पण आता ही आपली सगळी महाराज मंडळी आपण ग्रामीणमधून आलो. कधी की तुम्हाला कोणता देव आहे असं विचारतात बघा. तुम्ही असे विचारतात का नाही आपल्याकडे कोणता देव आहे असं विचारतात. ते फार देवाची फार चर्चा करतात. मला तर आता अलीकडे दिसायला लागले देवाची भक्ती करण्यापेक्षा देवाची चर्चा करणारी पुष्कळ झालीत आता. नारदांनी विचार केला हे देव कोणते, कोणते देव आहेत, आमच्या देवाकडून पूजा करून घेणारे हे देव तरी कोणते आहेत. म्हणून नारदांनी असं डोकावून पाहिलं. नारदांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण त्या ज्या देवाच्या मूर्त्या होत्या ते दुसरे तिसरे देव कोणते नव्हते, सगळ्या भक्तांच्या मूर्त्या होत्या. त्याच्यामध्ये सगळ्या उद्धवाची मूर्ती होती, अर्जुनाची मूर्ती होती, सगळ्या भक्तांच्या होत्या. या विठ्ठल विठ्ठल. माझ्या दृष्टीने देव आले. खरं तर मी मघाशीच म्हटलं होतं की मला महाराजांकडे जायचं आहे म्हणून मी विचार नाही केली होती, परंतु ते फिरायला गेल्यामुळे मी म्हटलं ठीक आहे संध्याकाळी नंतर जाऊ आपण भेटायला. आपण तिकडं भेटायला गेलं पाहिजे, पण ते स्वतःहून इकडं भेटायला येतात. याचा अर्थ भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि भक्ताचं जे चिंतन चाललं आहे त्याच्यात हे आहे. त्यांनी आमचं कीर्तन ऐकावं एवढे आम्ही मोठे नाही. आदरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य डॉक्टर महाराज इथं आले. खरं तर त्यांनी कीर्तन ऐकावं एवढी आमच्याकडे अजिबात विद्वत्ता नाही, परंतु मोठ्यांची मनं किती मोठी असतात हे याच्यावरनं दिसून येतात. मोठी माणसं ही किती मोठी असतात हे दिसून येतात. मी फक्त एवढा कथेचा जो विचार चालला आहे तेवढा फक्त सांगून आणि मग त्या 3 शब्दाचे छोटे अर्थ करून थांबणार आहे. आता जास्त बोलणारच नाही, झालं आता आवरतच आलं. आता संपलं भांडवल असं म्हणा तुमच्या भाषेमध्ये. हे भांडवल संपलं ह्याचं असं म्हणा, काही म्हणा, चालतंय, मला अडचण नाही. मला जी कथा चालली आहे तेवढा फक्त थोडा भाव सांगून थांबायचा झालं. नारदांना आश्चर्य वाटायला लागले की ज्या मूर्त्या होत्या त्या सगळ्या भक्तांच्या होत्या.
उद्धवाची मूर्ती आहे, त्याच्यामध्ये अर्जुनाची मूर्ती आहे, नारदांची स्वतःचीच मूर्ती आहे. आणि आश्चर्य असं, भगवान श्रीकृष्ण परमात्मा नेमकं नारदांच्याच मूर्तीची पूजा करत होते. भगवंतानी नारदांच्या मूर्तीची पूजा करावी, भगवान भक्ताची पूजा करणं, यालाच म्हणा श्रीकृष्ण आकर्षणीचं. याच भक्तीला म्हणा येतुली भक्तीची प्राप्ती. विठ्ठला विठ्ठला. अशी जी भक्ती आहे, ही भक्ती 6 पद्धतीने आपल्यासमोर मांडली. क्लेशनाशिनी, शुभदायिनी, मोक्ष लघुताकृत, सुदुर्लभा, सांद्रानंद विशेषात्मकता, श्रीकृष्ण आकर्षणीचं, अशी ही असणारी भक्ती. ती भक्ती येतुली भक्ती म्हणून म्हणा. अनन्य ममतेने युक्त असलेली भक्ती, अविच्छिन्न तन्मयतेने असलेली भक्ती, आनंदरूपतेने असलेली भक्ती, अन्याभिलाषितम शून्यम अशा पद्धतीची असलेली भक्ती, किंवा सहज स्थिती किंवा आत्मरती अविरोधेनं इति शांडिल्य अशा पद्धतीची भक्ती. आत्तापर्यंत जेवढा भक्तीचा विचार सांगितला, महाराज सांगतात ही भक्ती माझ्या अंतःकरणामध्ये, ज्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हटलं जातं. मी मगाशी बोलून गेलो, ज्ञानपूर्व, ज्ञानलक्षण आणि ज्ञानोत्तर. ही ज्ञानोत्तर भक्ती माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली. ही माझ्या ठिकाणी प्राप्त झालेली जी भक्ती आहे, ती भक्ती कशी आहे? भोळी आहे, एकविध आहे आणि भावबळी आहे. इथला भोळी शब्दाचा अर्थ नेमकं काय, एकविध शब्दाचा अर्थ नेमकं काय आणि भावबळी या शब्दाचा अर्थ काय, याचे फक्त थोडे अर्थ आणि विस्तार आपल्याला करायचे आहेत. थोडं भजन करू आणि मग त्याच्या अर्थाचा विचार करू. विठोबा